हॅलो नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज सकाळी उठल्यानंतर पहिले हे काम घेतलेलं एका टेरेसचा हा रूम आहे ना धूप काढायचा होता. म्हणजे पाणी मारून स्वच्छ करून घेऊ म्हटलं, कारण भरपूर अशी धूळ आलेली असते. कारण भरपूर वेळा स्लायडिंग उघडला बंद केल्या जाते ना, तर आरव पण बाहेर जातो खेळायला आणि पुन्हा येत असतो, त्यामुळे भरपूर अशी ये जा चालू असते. तर बाकी तर असं धूळ वगैरे चाललेली असते. तर त्याला म्हटलं आज आहे ना पूर्ण एक साईडनी ना पाणी मारून घेऊ, कारण दुसऱ्या साईडनी सोफे वगैरे ठेवलेले, तर ते काय हलवता येत नाही व्यवस्थित मला. तर मग त्यामुळं म्हटलं जिथून आपण येण्या जाण्याचा रस्ता आहे ना, तर ती साईड तरी आपण व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेऊ. तर म्हणून मग मी आता आज इथं ना पूर्ण पाणी मारलं आणि आता ते पाणी ना पूर्ण असं खराट्याने काढून घेते. तर टीपॉय एक साईडला केला आणि चेअर पण एक साईडला लावल्या. आणि हा डायनिंग टेबलचा जो बेस होता ना, तर तोही मी एक साईडला करून घेतला होता. आणि कारण ते लाकडाचा असल्यामुळं खराब होण्याची शक्यता आहे, त्यामुळं मग सगळ्या वस्तू एक साईडला केल्या आणि एकच साईडने पूर्ण पाणी मारून आहे ना खराट्याने काढून घेतलं. तर आता बऱ्यापैकी स्वच्छ झालेला होता टेरेसचा हा रूम. आणि मस्त इथं आपले छोटेसे चेरी बेरी बसलेले, तर त्यांनाही तर थोडंसं छान वाटतं मोकळ्यामुळे. तर इथं भरपूर वेळ खेळत असतात ते. तर आता पाणी वगैरे धुवत होते ना, त्यामुळं मग ते ना एक साईडला बसून घेतलेलं होतं. तर टेरेसवर सावरून झालं. त्यानंतर मग किचनमध्ये आली आणि आता शेंगदाणे भाजून ठेवले. आणि त्यानंतर मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं. तर इथं वांग्याला आहे ना थोडंसं तेल लावलं आणि मग डायरेक्ट शेगडीवरतीच ठेवलेलं आहे. तर व्यवस्थित असं चारही बाजूंनी भाजल्या जाईल. आणि थोडंसं तेल लावलं ना तर व्यवस्थित वरचं कवर नीट भाजतं. आणि वांगं शेगडीवरती भाजायला ठेवलेलं होतं, तोपर्यंत म्हटलं हळद आहे ना उन्हामध्ये वाळत टाकू. तर रात्री ना ही हळद गरम पाण्यात आहे ना भिजत टाकलेली होती. म्हणजे भिजत टाकण्यापूर्वी 2-3 वेळा आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मग गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये भिजत टाकायची. आणि आता सकाळी काढून घेतलेली होती. तर आता असे तुकडे तुकडे करते, कारण वाळल्यानंतर तुकडे करता येणार नाही. आणि पूर्ण अशी 2-4 दिवस व्यवस्थित अशी कडक वाळली ना तर मग गिरणीमधनं दळून आणता येईल. तर मग मी आता म्हटलं वांगं भाजते ना तोपर्यंत आपण हळद आहे ना टेरेसवर वाळत टाकू. तर इथं मी तिचे असे बारीक बारीक तुकडे करते, कारण ओली तेवर तुकडे करता येतील, एकदा वाळली तर ते तुकडे करता येत नाही. आणि मग भरपूर असा वेळ जातो, कारण खलबत्त्यामध्ये मग ते कुटून करावं लागतात. तर म्हणून मग आता ओली होती ना तर तेवर मी तिचे आता छोटे छोटे तुकडे करून घेते आणि वाळत टाकते. आणि टेरेसवरती हळद वाळत टाकली आणि तोपर्यंत वांगं व्यवस्थित असं भाजलं गेलेलं होतं. आणि थोडंसं जे बाकी होतं ना मग मी ते असं वरती त्याची दांडी पकडून आहे ना पुन्हा ते व्यवस्थित असं सगळीकडनं भाजून घेत होते.
आणि मग वांगं भाजून झाल्यानंतर ताटात काढते आणि ते थंड होईपर्यंत एक भाकरी करून घेते, कारण भरीत बरोबर भाकरी खायला छान लागते. म्हणून मग मी आता, आणि सकाळच्या 2 ते 3 चपात्या होत्या, त्याच्यात आरवचं आणि भूमीचं होईल, तर मग मी एक आता फक्त भाकरी बनवून घेते. अरे गरम आहे यार, जरा 2 मिनटं. तर तव्यावर इथे एक मोठी भाकरी करून घेतली, काही 2 वगैरे करत बसली नाही. मोठीच एक थापली, आणि तोपर्यंत आहे ना आरो पण बघा कसं ऐकत नाही, लहान मुलं. आणि आता ते वांगं पण गरम आहे, तरी पण त्याला ते साल काढायचे, आणि थोडासा चटका बसला ना तरी मला सांगतोय का चटका आहे बॉस, पण तरी पण बघा, तरी तो काढायचा थांबत नाही. तर त्याचं एक असतं की त्याला किचनवरच जे काम करतो ना, तर ते काम करायचं असतं. तर बघा इथंसुद्धा तो उभाच आहे, कारण जेव्हा पण मी किचनवरती काम करते ना, तर तेव्हा तो डबा घेऊन येतो आणि डब्यावरती उभं राहून बघत असतो बा मी काय काय बनवते. तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी ना मी इथं लोखंडाची कढई घेतली, आणि तिच्यात त्याला थोडंसं तेल टाकलं अंदाजानुसार, आणि जिरे मोहरी टाकले. आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात मी लसणाचा ठेचा टाकला आहे, लसूण आणि मिरच्याचा, जो खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतलेला होता तो. कारण थोडासा तेलात तळला ना तर मग त्या मिरच्या खूप असा झणझणीत आणि तिखट लागत नाही. आणि त्यानंतर मग मी इथं कांदा टाकला, आणि कांदा पण 2-3 मिनटं असं परतून घेते. तर थोडंसं मीठ टाकलं तर आहे ना लवकर कांदा परतला जातो. तर मग मी इथं थोडंसं मीठ टाकलेलं होतं, आणि कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर टमॅटो टाकला.
आणि टमॅटो पण थोडासा परतवून घ्यायचा. आणि त्यानंतर इथे ना मी थोडासा गरम मसाला आणि थोडी हळद टाकलेली होती आणि थोडीशी लाल मिरची पावडर, आणि पुन्हा व्यवस्थित आहे ना असं तेलात परतवून घेतलं. आणि त्यानंतर जे आपण जसं मी ना वरचं साल काढल्यानंतर आहे ना उसटणीने ना थोडंसं दाबून घेतलं होतं आणि पुन्हा व्यवस्थित हलवून त्यात कोथिंबीर टाकली. आणि आता 5 ते 10 मिनटं आहे ना व्यवस्थित असं तेलामध्ये हलवून घ्यायचं. आणि नंतर मग अंदाजानुसार इथं मी मीठ टाकलं आहे थोडंसं. तर अशा पद्धतीने अगदी आपलं असं झटपट आहे ना वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तर चला आता आरव किंवा किती वेळचा आहे ना उभा होता किचनवरती, तर आता त्याला जेवायला देते. आणि जेवण झाल्यानंतर आहे ना इथं मनी प्लांटच्या 2 फांद्या घेऊन आलेली होती. आमची भिशी होती ना त्या मावशींच्या घरी, तर तिथून घेऊन आलेली होती. तर तर आता त्या वेलाच्या आहे ना क्रॉसमध्ये आहे ना जिथून पान असतं ना तिथंच त्याला मुळे पण आलेले असतात. तर तिथून असं मी क्रॉस करून आहे ना कट करून घेते आणि पाण्यात ठेवते, म्हणजे मुळे आल्या तर मला मोठ्या कुंडीत लावता येतील. तर मस्त असं आता व्यवस्थित असं कट करून घेते पानांच्या तिथं आणि पाण्यात ठेवते.